हा वय वय हा तुमची ऑर्डर देते की मी. अहो घाबरू नका हो. बर बर बर. हा काय करू राहिला इथं? साहिल, ए साहिल, काय करू राहिला तू? काय नाही मॅडम, पुस्तक वाचत होतो. कसलं पुस्तक वाचतोयस? आणि हे काय पुस्तक वाचायची जागा आहे तुझी? मॅडम थोडंच राहिलंय, तेवढं वाचतो ना तो. अरे तुला कळत नाही का? इथे मला ऑर्डर होत आहेत आणि तू इथं पुस्तक वाचत असलास ते समजत नाही का तुला? तुला मी याचे पैसे देते? मॅडम मी काम करत होतो, पण मध्ये रिकामा वेळ भेटला म्हणून पुस्तक वाचत होतो. मी लय वेळा बघू राहिली आहे, तू प्रत्येक वेळा पुस्तक वाचत असतोस ते. ऑर्डर तुझा काय भाव देणार का मला सांग बघू? माफ करा मॅडम. कशाला तुला कामाला ठेवलं असं मला वाटू लागले. आणि हे बघ, परत जर मला तू काही पुस्तक जर वाचताना दिसलंस ना, तर तुझं हे पुस्तक आहे ना दोन्ही घेऊन मी पेटवून देते, समजलं ना? नको मॅडम, नाही करत मी अभ्यास इथं. हे झाडे तू कोण मला सांगणार? नको करू, हे नको करू, ते नको करू. मी तुझ्याकडे कामाला की तू माझ्याकडे कामाला आहेस? मॅडम नाही ना करत असं, प्लीज पुस्तक द्या ना तुम्ही. तुला पुस्तक तर मी देणारच नाही. आता बघ मी काय करते ते, समजलं ना? तुझी पुस्तकं सगळी कशी पेटून जाते की नाही बघ. तू बघत राहा. नको मॅडम, नको ना, ऐका ना. आवाज बंद कर, समजलं ना? माझ्या मागे येऊ नकोस. बघतेस तू आता कसा वाचतोस ते. बघतेस तू आता कसा वाचतोस ते. नाही झालं तुझं. मी म्हणते जाऊ दे गडे, जाऊ दे गडे, जाऊ दे गडे. तुझं जास्तच होऊ राहिलंय काय? जाऊ दे गडे म्हटलं होतं, तू स्वतःला समजतोस काय मला सांग? मॅडम ऐका प्लीज, तसं नका. तुमच्या तुम्हाला कोण सांगणार करू नको, हे करू नको, ते करू नको? तुझी पुस्तक आता कशी फाडते. अरे तुला लय वाचायचं हाऊस आहे ना? तुला काम धंदा सोडून तुला पुस्तक वाचायला. अरे काय डोंबला तुझा होणार आहे की काय? हा डोंबला होणार आहे तुझं. आता कसा वाचतोस आणि कसा पुढे जातोस ना, आता मी ते बघते. तुला ऑर्डर्स घ्यायला नको, तुला बाकी काम करायला नको. हा वाच वाच की आता पुस्तक वाच. तुझी चांगली जिरवते की नाही आता बघच मी. काडी पेटी कुठे कुठे? काडी पेटी, काडी पेटी नाही का? तुला काय वाटू राहिलं की मी काय करू शकत नाही का? आता तू बघच रे माझा बेटा, बघच तू माझा बेटा, तुझी कशी मी काडी पेटी पेटवते. आणि तुझे शिकतोस ना, तुझ्या याच्या पण कशी काडी लावते ना तुझ्या ह्याला. तू आता बघत राहा. तुझी कशी राख रांगोळी करते की नाही तुझ्या लाईफची, तू आता बघत राहा. काय वाटलं रे तुला की मी तुला काय शिकू देईल? बाई तू इथे कामाला आलास की काय? जॉब करायला आलास की अजून काय करायला आलास मला सांग? आता शिक की, शिक की. तुला लय शिकायची हौस होती नाही का? शिक की आता, शिक. हा लय तुला शिकायची हौस, तुला कामाकडे लक्ष द्यायला नको होय. हा आपण म्हणतो जाऊ दे, गरीब गरीब हाय, गरीब हाय. वाच की वाच. अरे वाच ना, वाच वाच. कशी राख रांगोळी केली बघ तुझ्या. हा वाच की आता. हा हा रडू का राहिलास? काय रडू राहिलास? हा वाच आता, वाच. मला आलाय शिकवायला. काय झालं रे? आणि हे कोणी केलं? मॅडमनी. मम्मीने केलं? मम्मी, अय मम्मी, काय झालं ग? काय खेकसायला लागलीस? इकडे. त्याची पुस्तक का बरं जाळली तू? काय जाळली म्हणजे? अगं मम्मी तुला कळतं का? तू अभ्यास करायचा आणि तू जाऊन टाकले खुश. वय 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 मला सगळं समजतोय. तो अभ्यास करत नाही, उद्या तर लय मोठा बॅरिस्टर बनणार आहे तो. त्याचं कामाकडे लक्ष आहे का? बघावं त्या पुस्तक वाचतो. आता काय मोठा बॅरिस्टर बनणार आहे तो? आणि काम कोण करणार हॉटेलचं? अगं मम्मी जेव्हा काम नसतं तेव्हा वाचत असतो तो. तू मला जास्त शहाणपणा शिकू नकोस. काय करायचं काय नाही ते त्या मेल्या मुलाचं लक्ष असतं का कधी? आता रडतोस काय? काम कर आतमध्ये जाऊन. रात्रंदिवस काम करतोय मी. माझं काम करून मी वाचन करत होतो आणि तुम्ही आल्या आणि लगेच मला हाणायला सुरुवात केली. अहो मॅडम, 1-1 रुपया गोळा करून मी पुस्तक घेतली होती. मी तुमच्या इथं फक्त राहण्या आणि खाण्यासाठी राहत होतो.
लोक जे मला टिप द्यायचे ना त्यातून मी हे पुस्तकं घेतली होती. ती एका क्षणात जाळून टाकली तुम्ही. पुढल्या महिन्यात आता पेपर आहे माझा. मी बेटर आहे हो, पण माणूस तरी आहे ना. बरं तू काळजी नको करू, माझ्याकडे जे पुस्तक आहे ना ते देते मी तुला. आणि हे रडणं बंद कर आता, अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. आणि का गाई तो काम करून वाचन करतो, अभ्यास करतो, त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? ए तू मला हे समजा नको शिकू बर का. आणि काय रे तू मला म्हणतो मी टिप घेऊन त्याचे पुस्तक घेतले आणि वाचत होतो, तर तू माझ्या ते मेहरबानी केलीस वय. आणि हे सगळं भजन आहे ना मला ऐकवत जाऊ नको, त्याच्यासाठी मी तुला इथं कामाला ठेवलं नाही, समजलं काय? कसं आहे साहिल, माझ्या आईला माणसं नाही पैसा पाहिजे असतो. काय म्हणायचंय ग तुला? काय म्हणायचंय तुला? एक वेटर समोर तू माझी इज्जत घालवायला लागली वय. अरे ती मला सोडत नाही तर तुला काय सोडणार आहे? बघितलं ना किती बोलती. जाऊ दे साहिल, आईवरून मी माफी मागते तुझी, मी देते तुला पुस्तकं. अगं आई, हे पाप कुठं फेडणार आहे ग तू? शांत बस तू. आणि मला सांग, नुसता पैसा पैसा करून ह्या तुझ्या पैसे पाहिजे ना, भाऊ पण सोडून गेला आपल्याला, आणि हाच पैसा पैसा करून माझा बाप पण निघून गेला. अगं मग मे रात्रंदिवस पप्पा कष्ट करायचे, मग काय झालं ग? तुझ्यामुळे घर सोडून निघून गेले ते. आणि सदैव तुझा तोरा असतो. कुठे ठेवणार एवढे पैसे तू? का मड्यावर बांधून नेणार आहे वरती? आणि का ग माझ्या डोळ्यावर रुबाब करते? तुझी मुलगी आहे मी, कधी विचारलं का मला तू? तुला असं नाही वाटत रे की तुझी जीभ जास्त चरा चरा बोलायला लागली ते? तू आहे ना मम्मी फक्त पैसे करता जगती, तुला माणसांशी नाही काही घेणं देणं. अगं आई, अख्खं आयुष्य पैसे करता जगती तू, आणि ह्या बिचाराची पुस्तकं पेटून तुला काय मिळालं? बस तू. खुशाल त्याचे पुस्तकं जाळून टाकले तू. त्या पुस्तकांची किंमत किती माहिती का? 4-4, 5-5 हजार रुपये लागतात. कुठनं आणणार तो पोरगा आता? मी काय करू मग त्याला? मग जायलाच का बरं तू? तो बिचारा लोकांची टिप गोळा करून पुस्तके घेतले होते त्यांनी. घेऊ दे पडती, मला काय घेणं देणं त्याचं? आणि ते खुशाल तू पेटून दिले. लक्ष्मी आणि सरस्वती बहिणी बहिणी ना, हे माहित नाही तुला? आणि तुला काय कळणार आहे का त्यातलं? गुवातले पैसे गोळा करणारी तू तुझ्या. आणि कोणासाठी कमवते आणि कशासाठी कमवते एवढं? अगं मम्मी थुकते तुझ्या पैशांवर मी. पूजा, तुला असं वाटत नाही का तुझ्या आई सोबत तू जास्त बोलायला लागलीस ते? पूजा, काय बोलायला लागलीस तू? वाटतं ते बोलतेस का आईला? आणि तू मला शहाणपणा शिकवणार होय? लय हुशार झालीस तू. हा, 4 पुस्तकं तू वाचली काय आणि तू मला शहाणपणा शिकवायला लागलीस वय? अगं शोभतं का तुला असं आईला बोलायला? लहानाची मोठी मिस केली वय तुला. हो, जगते मी पैसा करता, पण मेहनत पण करते मी तेवढी. तुला माहितीये, जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते ना, मला सगळे हिनवत होते, मी सहन करत होते तेव्हा. मग काय फरक पडला जर मी आता पैसे कमवते तर? बस मी ठरवलं आता, पैसा सर्व काही आहे आणि पैसा सगळ्यात मोठा आहे. आणि हो, मला ज्ञान सांगायचा प्रयत्न आहे ना तू करू नकोस, कळलं ना? आणि काय ग म्हणते, तुला ह्याचा पुळ काय येऊ लागलाय वे? कोण आहे का तू? तुझा कोण आहे? अगं बोल की, कोण आहे तो तुझा? आणि ह्याच्या पायी तू मला बोलू लागलीस वय? तुला लाज कशी वाटत नाही? हे बघ पूजा, नीट हा, नाही तर मी तुला जीवच मारून टाकीन, समजलं ना? लईच बोलायला लागलीस तू. ए चल कामाला वय, आणि तुला तुम्ही बघतात. चल घरला, चल, बघते तुझ्याकडे. अरे आपली डील क्रॅक व्हायला पाहिजे होती, का नाही झाली एवढ्या दिवसात? अहो सर, ते आपल्या कंपनीचं नुकसान होतं माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. आणि एवढ्या लांब कशासाठी आणलं मला? सर तुम्ही 2 मिनिटं चालत सर, मी काय म्हणतो बा, ऐकून तर घ्या. आपण हॉटेलमध्ये बसून बोलूयात ना. हा, जेवण तर मला भूक लागलीच आहे, पण तुम्हाला आखले पाहिजे ना हो. सर इथं जेवण चांगलं मिळतं, आपण बसून जरा बोलूया. कामं व्यवस्थित करा, कंपनीचं नुकसान होऊ राहिलंय सगळं. हो सर, सॉरी सर. परत अशी चूक झाली नाही पाहिजे. हो सर. सर तुम्ही शांत व्हा सर, आपण इथं जेवण करू, जेवण करता करता बोलूयात ना सर. का आता जेवण करून माझा राग शांत करणार आहे का तुम्ही?
सर काही ना काही नक्की मार्ग निघेल ना सर. ते सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आला असल्या कारणाने ते अरे पण तुम्ही नीट लक्ष द्यायला पाहिजे ना त्याच्यात. क्रॅक डील व्हायला पाहिजे ना. तुला नाही समजत का? तू त्याला कॉपरेशन नाही करायला पाहिजे का? सर सर मला माहिती तुम्ही चिडला सर. तुम्ही आतमध्ये चला सर. चला. जेवण खूप चांगलं मिळतं सर. नक्की मिळणार जेवण इथं चांगलं. हो नगर 2 रोडला विजयराज हॉटेल आहे. खूप चांगलं आहे सर. खूप नावाजलेलं हॉटेल आहे आणि इथे जेवण खूप चांगलं मिळतं सर. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही एकदा येऊन तर बघा सर. आतमध्ये चला. बघा बरं का. हो सर. एवढा पगार देऊन सुद्धा काम करता येत नाही. या सर. कंपनीचं सॉफ्टवेअर एवढं पुढे गेलंच कसं? सर त्यांना ते दिलं कोणी? हा आणि आपल्या कंपनीचं सॉफ्टवेअर त्याचं काम नीट करायला नको तुम्हाला? अहो सर तेच लक्षात नाही आलं सर आमच्या. आम्ही तुला लक्ष येत नाही? 50,000 रुपये पगार घेतात आणि कंपनीचे काम व्यवस्थित करत नाहीत. सर प्लीज बसा सर. सर आपण तिकडे बसूया सर. मला इथून पुढे अशी चूक झालेली चालणार नाही. येस सर. तुला पण सांगतो, तो पण व्यवस्थित काम करायचं. पगार का फुकट घेत नाही तुम्ही. सर त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर होते सर त्यांच्याकडे इंजिनियर चांगले होते त्याच्यामुळे. अरे पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे. तुम्ही ऑफिस मध्ये का नुसते जेवायला येता का? सर मी लवकर आपलं कंपनीचे जे प्रॉब्लेम झाले तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो सर. अरे लवकरात लवकर म्हणजे किती दिवसात करणार? सर मला प्लीज 8 दिवसाची मोहलत द्या सर. 8 दिवस? अरे तू कंपनीचा मॅनेजर आहेस ना. तुमच्या हाताखाली किती कामगार आहेत, किती लोक आहेत, किती वर्कआउट करतात, याच्याकडे लक्ष द्यायला नको तुम्हाला? सर आपला इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे मला त्यांना जमलं नाही सर. अहो तुम्ही काय गोटे करता का नुसते? तुम्ही मॅनेजर आहेत ना, मग सगळ्याकडे लक्ष द्यायला नको काका? तू पण का नाही लक्ष द्यायला त्याच्याबरोबर? सर मी तुम्हाला वाटलं सगळे डिटेल्स दाखवते पण आमची काही चुकीच नव्हती ह्याच्यामध्ये. अरे असं जर झालं तर आपली कंपनी डुबली तर त्याला जबाबदार कोण राहणार? सर मी लवकर अहो कोण जबाबदार राहणार कंपनी डुबल्यावर? सॉरी सर पण सर मी लवकर सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी मी माणसाला सांगितले सर. ते मला काही बाकी सांगायचं नाही. मला ह्या 8 दिवसात हे सगळं वर्कआउट झालं पाहिजे. हो सर. नाहीतर मग त्याचा सगळा परिणाम तुम्हाला बघावा लागेल. हो सर. आम्हाला थोडा टाइम द्या आम्ही सगळं व्यवस्थित करतो. हो सर. 8 दिवस देणार. 8 दिवसात हे सगळं झालं पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही 2 जण, तुम्ही मॅनेजर आहेत, तुम्हाला या सिस्टम दिलेली आहे. हिला बरोबर घ्या आणि सगळं काम सगळ्या कर्मचाऱ्याकडून मला करेक्ट करून पाहिजे. हो सर. पण जर कंपनीचं नुकसान झालं, कंपनी डुबली, तर या सगळ्याला तुम्ही जबाबदार राहणार. नाही सर तशी वेळ नाही येणार सर. आम्ही नक्की प्रयत्न करू आणि याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो सर. ठीक आहे, मी तुम्हाला एवढ्या वेळेस संधी देतो. हो सर. थँक्यू. पुढच्या वेळेस ही संधी मिळणार नाही. ठीक आहे सर. सर तुम्ही बसा मी ऑर्डर सांगतो. ठीक आहे. पाणी आण, बॉटल आण एक पाण्याची. बघता का? बसा. थँक्यू. घ्या फाईल बघू इकडे. काय दिवे पाडलेत भाऊ? सर काय असं वर्कआउट असतं का? असं वर्कआउट असतं का? सर ते डेव्हलपमेंट सॉफ्टवेअरचं जे ऍप्लिकेशन नाही आलं त्याच्यामुळे नाही झालं सर ते. अहो मला कारण नका सांगू. बिलकुल कारण सांगायचे नाही. हे चुकलं का? याच्याकडे लक्ष का दिलं नाही आपण नीट? काय सॉरी सर. असं काम असतं का? लॅपटॉप बघू इकडं. घे लॅपटॉप इकडं. काय आहे तसंच? अहो काहीच नाही केलं तुम्ही. सॉरी सर 8 दिवस करून अहो काय सारी लावलंय? तुम्हाला किती दिवस दिले होते? काय काहीच पुढे सरकलं नाही याच्यातलं. थोडासा गुळ अहो माहित नाही तुम्हाला? मॅनेजरला विचारायचं. मॅनेजर तुमच्यासारखेच झालेत.
सॉरी सर. सर मी काही मदत करू शकतो का? वेटर आहे तू? हा, तू तुझं काम कर ना. कळत नाही तुला काय चाललंय इथं? शांतपणे शिकवतो आम्हाला. चल आमची ऑर्डर घेऊन ये. काय रे? तू तुझं काम कर ना. तू आमच्या कामामध्ये कशाला लुडबुड करतोय? मगाच्या पासून बघते नुसतं बघून जातोय. जा ना, तुझं काम कर ना. सर सॉरी सर. अरे तुम्ही शांत बसा. हा, अरे तो काय म्हणतो ते नीट तर ऐका. आपण तर काही दिवे पाडले नाहीत. बघू द्या मला. अहो सर, तो वेटर आहे सर, साधं त्याला काय करणार आपल्या? अहो, कोणाची बुद्धी कुठपर्यंत असते सांगता येत नाही. आपली झाली भ्रष्ट, दुसऱ्याची नका करू भ्रष्ट. बसा शांत. बाळा ये रे इकडे बस. अरे बस. तुम्हाला दात काढायला काय झालंय? दात कशाला काढता? फाईल द्या त्याच्याकडे. लॅपटॉप देऊ का? फाईल सर फाईल चेक करू का एकदा? हा, फाईल चेक द्या. फाईल द्या, बघू नका. कळतंय का नुसतं असं पाणी? सॉरी सर. आपल्याला बोलायला सांगितलंय का मध्ये? पाहतायत ना तो? पण सर त्याला आपल्या कंपनीला काय करणार आहे सर? तुम्हाला मागाशी काय सांगितलं मी? आपल्या बुद्धीत आणि त्याच्या बुद्धीत फरक असणार का नाही? सर लॅपटॉप भेटेल का? घ्या ती फाईल ठेवा. सर अरे वा 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 वा, छान. बघा, बुद्धीची चाचपणी अशी करायची असते. कोणाच्या बुद्धीशी कधी आपण स्पर्धा करायची नाही. बघा किती वेळात सॉल्व्ह केला प्रश्न तुमचा? फक्त 5 मिनिटात. आणि तुम्ही काय करता? काय करता तुम्ही? बघा, शिका जरा. बघा, वेटरचं काम करतो आणि त्याची अक्कल काढायला चालली होती तुम्ही. आलं लक्षात मी काय म्हणतो? कोणाचे कपडे आणि तो काय काम करतो ही जेजगिरी करायची नाही कधी. आलं लक्षात? आज हा काय शिकला याचा अंदाज मला पण लागत नाही. समजलं? अरे मी एवढं शिकलेलं आहे तरी मी भरमिष्ट झालो याच्यामध्ये. मला सुद्धा ते जमलं नाही. ते ह्या काम करणाऱ्या मुलांनी सिद्ध करून दाखवलंय. पाहिलंस? मला 15 दिवस दिले मी आणि 15 दिवसात तुला साधा एवढं वर्कआउट करता आलं नाही. हा प्रश्न सॉल्व्ह करता आला नाही तरी फक्त 5च मिनिटात सॉल्व्ह केला. किती मिनिटात? आणि हा लक्षात ठेवा, कोणाच्या बुद्धीला आपण कधी चॅलेंज करायचं नाही. बाळ, तू काय शिकलेला आहेस रे? सर मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे वा 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 वा, छान. मी एका कंपनीत काम करत होतो, पण तिथं काही जणांनी माझ्यावर चुकीचा आळा घातला. त्याच्यामुळे मी कंपनीतून बाहेर आलो आणि त्या कंपनीवाल्यांनी त्यांच्या एका पेपरवर एक वेगळा ठप्पा मारून मला कुठेच काम मिळणार नाही याची सोय केली. त्याच्यामुळे मग मी ही वेटरची नोकरी करतो सर. आणि आता मी पुढे शिकतोय, अभ्यास करतोय, पुढे MBA करायचं चाललंय. छान. MBA करतोस? हो सर. आजपासून तू या कंपनीचा HR, हेड ऑफ द डिपार्टमेंट. सर पण ऐकून तर घ्या सर माझं. तुमचं खूप ऐकलं बाळांनो मी. 15 दिवस तुमची गंमत पाहतोय. कंपनीचा एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करताना आला, तो अगदी त्यांनी 5च मिनिटात सॉल्व्ह केला आणि मी त्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट बनवला तर तुम्ही लगेच सर 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 करून राहिले. सर ऐकून तर घ्या सर.
एक संधी द्या सर, प्लीज सर. असं नका ना करू सर, प्लीज सर, एक संधी द्या सर. आता तुम्ही असं करा, जा आणि घरी भाकरी खा. अहो सर, असं नका ना करू सर, प्लीज सर. सर आम्ही कुठं जाणार सर? आम्ही तुम्ही म्हणाल त्यावेळेस आम्ही काम पूर्ण करून देत जाऊ सर. प्लीज सर, असं नका ना करू सर. हा, एक संधी द्या एक फक्त. संधी द्या सर, प्लीज सर, प्लीज सर, प्लीज. हे बघ बाळ, तू आजपासून या हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं नाहीस. तुला कंपनीची गाडी राहील, कंपनीचा राहण्यासाठी फ्लॅट मिळेल आणि आजपासून तुझं पॅकेज 12 लाख रुपये पर इयर, 1 लाख रुपये महिना. हे असे 4 सांभाळण्यापेक्षा आहे ना, मला एक असा सांभाळायला परवडेल. तुम्ही टॅलेंट पाहिलंय त्याचं? पाहिलं का टॅलेंट? किती मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? किती मिनिटात मला सांगा, किती मिनिटात केला? 5 मिनिटात. किती मिनिटात? 5 मिनिटात. मग त्याची अक्कल पाहिली कशी आहे? आपली अक्कल घाण ठेवलेली आहे ना. 15 दिवस झाले आपल्याला हा साधा वर्क तुम्हाला पूर्ण करता आला नाही. हा, आणि सर 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 काय लावणार आहे? सर सर हा इन्सिडेंट पण असू शकतो ना सर. इन्सिडेंट नाही, तो हुशार आहे, हे लक्षात ठेवा. आपली लायकी बघा, त्याची लायकी काढू नका. आणि एक लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही दोघांनी ह्याच्या हाताखाली काम करायचं. ह्याच्या हाताखाली काम करायचं. आलं लक्षात? सर असं नका ना करू. तुम्हाला करता येतं याच्या हाताखाली काम? कराल का? नाही तर गेट आउट. नाही सर, करतो मी. ठीक आहे, करतो सर आम्ही. करतो. मग आजपासून याच्या हाताखाली काम करायचं तुम्ही दोघांनी. हो सर. काय तमाशा चालू आहे हा? आणि साहिल, तू इथे का उभा आहेस? तुला कामं नाही दुसरी? नमस्कार मॅडम. साहेब. नमस्कार मॅडम. हा साहिल तुमच्याकडे वेटरचं काम करतोय. आता आजपासून तो तुमच्याकडे काम नाही करणार. तो आमच्या कंपनीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट HR म्हणून मी नेमणूक केली आणि त्याला 1 लाख रुपये महिना पगार देणार आहे. काय म्हणायचं तुम्हाला? साहेब, तो माझ्याकडे काम करतोय वेटरचं, ठीक आहे, आणि तो माझ्याकडेच राहणार. त्याला दुसरं काही येत नाही अभ्यासातलं. आजपर्यंत तुमच्याकडे काम केलंय त्यांनी, आता इथून पुढे करणार नाही. मला तुम्ही काय त्याला त्रास देता ना हे सगळं सांगितलंय मला त्यांनी. आणि आता मी त्याला घेऊन चाललो. साहिल, जर तू गेलस ना तर मी तुला ह्या महिन्याचा पगार देणार नाही, तू लक्षात ठेव. अगं मम्मी, असं काय करते तू? तू गप्प बस. काय गप्प बस? त्या दिवशी त्याचे पुस्तकं जाळून टाकले, आज त्याला चांगली नोकरी भेटू, त्याच्यात पण तुला अगं लाज वाटू दे थोडीफार. पूजा, 4 चौघांमध्ये तू माझा अपमान करतेस. आणि त्याचा अपमान करते, त्याचं काय? मॅडम तुम्ही काय म्हटलं? काय आलं पूजा? 5 वर्ष गेलो तुम्ही, 5 वर्ष अजून हेच चालू घ्यायचं का? बदल नाही का हिच्या? काहीच बदल नाही पप्पा. नुसती पैसा करताच गती बाई. तुम्ही गप्पा बसा, समजलं ना? गप्पा समजली गप्पच काय? करायची. तुझं ऐकून घ्यायचं का? हे सगळं मी उभं केलं, तुम्ही नाही. कोणचं उभं गेले? हे सगळं हॉटेल. माझे पैसे लुटून? अरे तुझ्या किरकिरी पाय 5 वर्ष बाहेर आलो मी. आज आलो, मला तिने फोन केला म्हणून. आम्ही रोज एकामेका संग बोलतो. आम्ही काय वाईट केलं? बरं जाऊ दे, आपला विषय जाऊन. बरं साहेब, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? हा मुलगा तुमच्याकडे वेटर म्हणून काम करतोय? नाही, मला माहित नाही सर. मी आजच आलो, मी 5 वर्ष गेलो नव्हतो. हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आता MBA ला पण ऍडमिशन घेतलंय. सॉफ्टवेअर इंजिनियर असून वेटर काम करतो? अहो त्याच्या घरची परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळं आणि पैशाच्या अडचणी असल्यामुळं तो हे काम करून त्याला MBA करायचं आहे. पूजा काय खरंय पप्पा, पण मम्मीला नाही म्हणजे तू म्हणत होती माझं प्रेम त्याच्यावर, तोच मुलगा घेऊ? प्रेम? काय म्हणताय तुम्ही? प्रेम? साहिल बरोबर तुझं प्रेम आहे? हो आई. तो आपल्या लायकीचा नाहीये. हा, म्हणून मी तुला सांगितलं नाही, पण सगळ्या गोष्टी मी पप्पांना सांगितल्या. तू कोणाला समजून तुझी लायकी शांत राहू दे आता, नाही तर तू मार खाशील आता. दुसरं काहीच नाही करू शकत, माहिती? एकदम गप्प असायचं आता. साहेब, मॅडमने याला खूप त्रास दिलाय आणि आता परत सांगतायत की मी तुझा 10 महिन्याचा पगार देणार नाही. नाही, पगारात जाऊ दे साहेब, तुम्ही घेऊन जा. मी याला घेऊन जातो. आमच्या कंपनीमध्ये मी त्याला HR म्हणून नेमणूक केलेली आहे काय अडचण? आणि त्याला नक्कीच 1 लाख रुपये दर महिन्याला पगार देणार ओके, आहे. ओके, काय अडचण नाही. पण जाऊ घेऊन. काय लग्नाचं आता करू ना, काय टेन्शन घेते एवढी? काय एवढा शिकलेला मुलगा असून एवढं वेटर की करायची पाळी आली, मला तर लय टेन्शन घेऊन राहिलं. मला हे लग्न मान्य नाहीये. पण काय
ना काय मान्य आहे, काय नाही टाकेन तुम्हाला ऐका ना. चल, आतमध्ये हिचे अहो, पाय पण- धरायचे. नाही, फ्रीजला बंद करून टाकले मी आजपासून. पण माझं ऐका तर. काय चलो आतमध्ये. पूजा साहेब मी पाठवतो त्या लोकेशन. ठीक आहे काय साहेब येईन सर नक्की. नक्की येईन नाही आता चालायचं आमच्या बरोबर. आता आमच्या बरोबर तर यायचं आहे हा. आणि आपण मालकीनबाईची मुलगीच पटवली रे. हा हुशार निघलास. वा 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 छान. हुशार माणसाच्याच पाठी मग कोणतरी जातं, येड्याच्या मागं थोडं जाणार आहे. चला आपण जाऊ. चला साहेब तुम्हाला मी जेवण चालतो. चला चला आमच्या हॉटेलची जरा खासियत बघा आता आले तर. सर चला. चला ह्याच्यात सर. कॉंग्रॅच्युलेशन साहिल. हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. जर तू माझ्या पाठीशी उभी नसतीस तर जेवढा अभ्यास केला तेवढाही झाला नसता. अरे पण त्याच्यात तुझी जिद्द आणि मेहनत पण आहे ना. बरं झालं जाऊ दे. आई तुझ्यासोबत खरंच खूप वाईट वागली, तिच्याकडून मी तुझी माफी मागते. काही हरकत नाही. आता अशीच तर माझ्या पाठीशी कायम राह. हो आता तर साहेब झालास तू. चल चल.